राहुल सर, अनिल चव्हाण सर, त्याचबरोबर आमचे डॉक्टर मिसाळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हा प्रोग्राम अरेंज केला आमच्या अजय असेल. तर ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमाला आम्ही तुम्हाला बोलवतो आणि तुम्ही मोठ्या संख्येने येतात त्यावेळेस समजतं की तुमच्या आमच्यामध्ये किती बॉन्डिंग आहे, रिलेशन किती छान आहे. तर तुमचं खूप खूप आभार की तुम्ही इथे आलात अगदी वेळेमध्ये, आम्हाला वाट नाही बघायला लागली. तर या मिशनबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण काय केलं होतं, गेल्या वर्षी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आले होते, आपण तिथं प्रॅक्टिकल केले होते, लक्षात आहे सगळ्यांच्या. आपण प्रॅक्टिकलमध्ये ॲक्च्युली तुम्हाला काय शिकवलं होतं की आपल्याला सेंद्रिय निविष्ठा निर्माण करायचं, बरोबर आहे. आता नॅचरल फार्मिंग म्हटलं तर काय झालं होतं, गेल्या 2 वर्षामध्ये गाईडलाईन्सच क्लिअर नव्हते की आपल्याला करायचं काय. कारण सेंद्रिय शेती आपण ऐकली, त्याच्यात वेगळं नाव काय आलं, नैसर्गिक शेती. मग आपल्याला काय वाटत होतं की सेंद्रिय शेती वेगळी आहे का, नैसर्गिक शेती वेगळी आहे का. मग आमच्याकडे जेव्हा मिशन आलं तेव्हा आम्ही पण कन्फ्यूज होतो. मग तिथे आमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी आम्हाला बाहेर पाठवलं. अगदी आम्ही दिल्ली, हैदराबाद अशा लांब लांब ठिकाणी जाऊन शिकून आलो की काय आहे हे नैसर्गिक शेती मिशन काय आहे आणि तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना काय शिकवायचे. तर मग त्याच्यामध्ये गाईडलाईन्स ठरल्या आणि गाईडलाईन्समध्ये काय आलं की सध्या आपण काय करतोय, रासायनिक खताचा अतिरेक करतोय, जरा जास्तच वापर करतोय. आता तुम्ही बॅकवॉटरचे शेतकरी आहात, ऊसाचे शेतकरी आहात, केळी आहे, ज्वारी पण आहे, आपल्याकडे बघत होतो आता येताना कोणते कोणते क्रॉप्स आहेत. मग त्याच्यामध्ये काय होतंय की आपल्याला भरपूर उत्पन्न घेण्याची सवय आहे. आपल्याला एक सांगायचं असतं की एकरी किती टन ॲव्हरेज आहे आपल्या ऊसामध्ये, बरोबर आहे. मग ते तेवढं ॲव्हरेज आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण इल्ड घेताना आपल्याला खतं किती टाकायचे हे आपण थोडंसं कुठेतरी काय म्हणतो आपण विसरून जातो की प्रमाणापेक्षा जास्त आपण टाकतोय का. तर तसं हो, तर त्या मातीमध्ये असणारे जे मातीचे कण असतात त्याला आमच्या टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात की एक बफरिंग कॅपॅसिटी नावाची त्याची एक प्रॉपर्टी असते. म्हणजे काय आहे, तर मातीची जर सुपीकता एकदा बिघडली तर ती पूर्ववत करणं परत लवकर शक्य नसतं. म्हणजे ती खूप किचकट गोष्ट आहे. म्हणजे तुमची जर जमीन क्षारपट झाली, आता तुम्ही ऊस घेताय, ऊसामध्ये भरपूर पाणी टाकताय, भरपूर तुम्ही त्याला खतं देताय रासायनिक, मग ती जर एकदा क्षार खतं तयार झाले तर तुम्ही परत कितीही प्रयत्न केला, काही औषधं दिली तुम्हाला दुकानदाराने, तर ती जी माती असते ना तर ती परत सुपीक होण्यासाठी खूप त्रास होतो. मग तुम्ही म्हणता की मग ढेंच्या लावू का, ढेंच्या काढून देऊ का, किंवा शेणखत टाकू का, किंवा गांडूळ खत टाकू का, हे तुम्ही करता. परंतु ते जरी केलं तरी सुद्धा आपली माती परत आहे ती सुपीकपणा, म्हणजे सुपीकपणा याचा अर्थ काय होतो, मातीमध्ये असणारे तुमचे अन्नद्रव्य जे आपल्या पिकाच्या वाढीसाठी गरजेचे असतात. मग त्याच्यात सगळंच येतं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम येईल, किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स येतील, किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरिक, या सगळ्याच गोष्टी येतात. मग हे 17 न्यूट्रिएंट्स अन्नद्रव्य मातीमध्ये किती प्रमाणात आहे हे समजण्यासाठी तुम्ही माती परीक्षण करतात. मग हे जे आहे अन्नद्रव्याचा जमिनीमधला साठा, तर तो साठा जो आहे ना तर तो कुठेतरी संपत जातो किंवा चाललाय. कारण आपण काय करायला लागलो, वर्षातून 2दा कधी कधी 3दा पण पिकं घेत चाललेलो आहे. मग तिथं जे सूक्ष्म जीव आहेत आपल्या मातीमध्ये, तर ते सूक्ष्म जीव पण तुम्ही कुठेतरी पाचट जाळून टाकताय, पाचट व्यवस्थापन करत नाही आपण मजुरांचं वाचवण्यासाठी. मग हे सूक्ष्म जीव जातो, त्याच्यामुळे मग तुमची जी सजीव जमीन आहे तर ती निर्जीव होते. माती सजीव काय असते, त्याच्यामध्ये काय असतं, सूक्ष्मजीव. तुम्हाला आठवत असेल मी गेल्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस आता पहिला पाऊस पडेल, आता हे थोडंसं उन्हाळ्यात, तर मातीचा काय येतो आपल्याला, वास नाही येतो, काय येतो, सुगंध येतो. सुगंध येतो तो, बरोबर आहे की नाही. तर तो सुगंध कशाचा असतो, मातीमध्ये असणाऱ्या जीवाणूंचा. ॲक्टिनोमायसिट्स नावाचे जीवाणू आहेत. तो जीवाणू आहे जो डोळ्याने दिसत नाही, त्याच्या शरीरावरती जेव्हा पाणी पडतं तर तो सूक्ष्मजीव एक गॅस रिलीज करतो, तो गॅस म्हणजे हा सुगंध असतो. मग जेवढा जास्त सुगंध मातीला येतो तेवढे जास्त प्रमाणामध्ये आपल्या मातीमध्ये काय आहे, जीवाणू आहेत, आणि मगच आपली माती जिवंत आहे. मग हे जे आपलं मिशन आहे नॅचरल फार्मिंग, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, यामध्ये आपण ही जीवाणूंची जी संख्या आहे आपल्या मातीमधली तर ती जास्तीत जास्त वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे, बरोबर.
म्हणजे कसं होतं की आपल्याला ज्यावेळेस एखादा आजार होतो तर आपण पटकन ॲलोपॅथीकडे जातो. डोकं दुखायला लागलं, एक गोळी खाल्ली, 1 तासात ते डोकं थांबते. मग आपल्याला त्या सडन गोष्टी पाहिजे असतात. मग त्या आपण जमिनीसाठी, आपल्या मातीसाठी तेच करतो. सडन आपल्याला उत्पन्न वाढवायचे म्हणून आपण हे युरिया, DAP बरेच खतं आपण टाकत चाललो. पण त्याच्यामुळे जे होणारे दुष्परिणाम आहेत ना, तर ते फार भयानक आहेत आणि ते कुठंतरी आत्ताच थांबवायचे म्हणून आपल्याला सरकारला आपल्याला हे मिशन सुरू करावं लागलं. आता हे आपल्या राज्यापुरतं मर्यादित होतं, म्हणजे महाराष्ट्रापुरतं होतं म्हणून आपलं हे मराठी नाव मोठं दिसत होतं आपल्याला. आता नॅशनल लेवलला आलेलं आहे आणि ती पण स्कीम याला जोडली जाणार आहे. याच्यामध्ये आता नवीन मी प्रत्येक ग्रुपला सांगते की ज्यावेळी एखादी योजना येते ना, ती नवीन असते, आपल्याला त्याचं महत्त्व कळत नसतं. मग ज्यावेळेस आम्हाला 100 शेतकरी हवे असतात, तुम्ही 50च येता, आमच्याकडे 50च नावं होतात, मग ती 50च घेऊन आम्ही पुढे जातो. पण मग नंतर त्या सोलर सिस्टीमसारखं होते. म्हणजे ज्यावेळी नवीन सोलर इंट्रोड्यूस केला त्यावेळी तुम्हाला ते सोलर नको होता. त्याला किती सबसिडी होती त्यावेळी सर तुमच्याकडं? 70 ते 80%. आता किती आली त्याची सबसिडी सर? आता पण वाटलं का? आता तिथे मिशन वाढते. मग आता हे जे आहे की नाही आपलं मिशन, तर याच्यामध्ये आपण काय केलेले आहेत, माझ्याकडे 6 तालुके आहेत. तर त्या 6 तालुक्यामध्ये हे तुमच्यासारखे, आता तुमचा करमाळा मोठा असल्यामुळे तुमच्या इकडे 2 क्लस्टरमध्ये लोक ते इन्स्टॉल करून घ्यायला लागलेले आहेत. 10 ड्रम थेरी, मग बीजामृत, जीवामृत, त्याच्यानंतर तुमचं दशपर्णी अर्क आहे, माशापासून तयार करतोय आपण, तो मस्ती अर्क आहे, ताम्रताक, म्हणजे या सगळ्या गोष्टी नॅचरल फार्मिंगमधल्या प्रोडक्ट्समध्ये येतात. तर हे 10 ड्रम आपल्याकडं खूप कमी खर्चात इन्स्टॉल करून अगदी ताक, गूळ याच्यापासून ते गोकृपा अमृत याच्यापासून छान प्रोडक्ट शेतकऱ्यांनी तयार केले. आता मी माळशिरस तालुक्यामध्ये निमगाव आहे, मगर निमगाव, तर तिथं आमचे तात्यासाहेब मगर आहेत, तुम्ही ऐकलं पण असेल, कृषीभूषण मिळाला त्यांना, जगन्नाथ तात्या. तर त्यांच्या शेतामध्ये ठेवला कार्यक्रम आपला ह्या मिशनचा. 50-60 शेतकरी आले आमचे. तात्यांनी त्यांचा गव्हाचा प्लॉट आम्हाला दाखवायला दिला. तर गव्हामध्ये सांगा बरं तुमच्याकडे जास्त कोणती कीड येते? कोणती? मावा येते, तांबेरा येते. मग तुम्ही त्याच्यासाठी काय मारताय? मारता. किती खर्च येतो एकराला? ते जर आणलं तुम्ही एखादं कीटकनाशक, बुरशीनाशक काय असेल ते 4-500. तात्यांनी गोकृपा अमृतच्या फवारणीने तो सगळा कंट्रोल केला. मला ते सांगत होते 100% कंट्रोल झाला, 100%. मी त्यांचा तिथे ते प्लॉट व्हिजिट केला. मित्रकीटक इतकी होती, मित्रकीटक माहिती ना, ते लाल छोटे कीटक दिसतो तुम्हाला, तो तिथे फक्त एक फोटो काढला आणि ॲग्रोवनला न्यूज, कालच्या ॲग्रोवनला आमची न्यूज आहे, काल कुणाकडे ॲग्रोवन आहे का बघा. त्या शेतात उभारलेले आम्ही 5-50 जण आणि ती न्यूज आहे. मी ती फक्त फोकस केलं तात्यांना, की तात्यांचं असं म्हणणं आहे की गोकृपा अमृतची